प्रस्तुत कथा पूर्णपणे काल्पनिक असून याचा कोणाच्याही व्यक्तिगत जीवनाशी कसलाही संबंध नाही. कथेत पात्रांचा, प्रसंगांचा व्यक्तिगत जीवनाशी साम्य आढळल्यास निव्वळ योगायोग मानावा. कथेत प्रसंगानुरूप अश्लील भाषा आणि हिंसा आहे. रसिकांचे सहकार्य अपेक्षित. कथेचे लेखक हे कुठल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेचे अनुमोदन करीत नाहीत किंवा अंधश्रद्धेला खतपाणी घालीत नाहीत. सदर कथा ही निव्वळ मनोरंजन म्हणून लिहिलेली आहे आणि रसिकांनी त्याकडे मनोरंजन म्हणूनच पाहावे. सिगारेट आणि दारू आरोग्यासाठी हानिकारक आहे. याने कॅन्सर होतो. लेखक कुठल्याही प्रकारे याचं अनुमोदन करीत नाहीत. या कथेचे लेखक आहेत स्वप्नील स्वरूपा नंदकुमार लाड. यांच्या प्रतिलिपी प्रोफाईलवर भेट देऊन आपण त्यांच्या इतर साहित्याचा देखील आनंद घेऊ शकता. धन्यवाद. प्रस्तुत करीत आहोत चांद्रप्रभा कथेचा 5वा भाग, शोध. संध्याकाळचे 6 म्हणजे पुण्याच्या बाहेर कारनेही निघायला 7:15 होतात. त्यात शनिवार म्हणजे हायवेवर अजून ट्रॅफिक. या विचारानं कपाळावर आठ्याच होत्या, पण निघण्याशिवाय पर्याय नव्हता. स्काय ब्ल्यू जीन्स, पांढरा मलमलचा कुर्ता घातलेला. 8 वाजता शिवापूर टोल नाका सोडला. तिथं कळलं की वरंधा बंद आहे. आंबेनळीतून ट्रॅफिक डायव्हर्ट केलं आहे. डोक्यावर हात मारण्याशिवाय पर्याय नव्हता. जे टाळायचं ते समोर येऊन उभं राहिलं. पण ह्यावेळी आंबेनळीमध्ये थोडं तरी ट्रॅफिक लागेल ह्या विचारानं गिरीश निवांत होता. नेहमीच्या मॅगडीवर थांबला तेव्हा रात्रीचे 9 झालेले. महागडं असल्यामुळं गर्दी तुरळक होती. फ्रेश होऊन एक चीजबर्गर, एक थम्सअप संपवलं आणि एक चीजबर्गर पार्सल घेतलं. बिल पे करून दोघंही बाहेर आले. पाय मोकळे करत कार जवळ आला. डॅशबोर्डवर ठेवलेलं माइल्सचं पॅकेट घेऊन एक सिगारेट लाईट केली. तेवढ्यात कारच्या पलीकडे विंडशील्डवर कोणीतरी टकटक केलेलं त्यानं ऐकलं. मागे वळून बघितलं तर तोच गोसावी त्याला शिवथरगळीत भेटलेला. त्याला इथे बघून तसा धक्काच बसला गिरीशला. तो मात्र निवांत. त्याच्या चेहऱ्यावरही तेच गोड हसू. जटा बांधलेली, कपाळावर सरकवलेला तोच डार्क ब्लॅक ॲव्हिएटर. अंगात फिट डार्क निळा कॉलर टी शर्ट, आकाशी रंगाची फिट जीन्स, पायात आदिदासचा लाल स्पोर्ट्स शूज, पाठीवर सॅक. प्रतापगडला जायचंय, सोडशील? काय म्हणावं काही सुचत नव्हतं. याच्याकडून उत्तर येत नाही हे बघून तो माघारी फिरणार इतक्यात, ठीक आहे बसा तुम्ही. तो कशाचीही वाट न बघता ड्रायव्हर सीट शेजारी फ्रंट सीटवर बसला. तसा गिरीश आणि त्याचा कलिक त्याच्याकडे थक्क होऊन बघत आपापल्या जागेवर बसले. म्हणजे गिरीश ड्रायव्हर सीटवर, त्याचा कलिक आता मागच्या सीटवर. सिगारेट संपून गिरीशने स्टार्टर मारला. 10:30 वाजलेले. हाय, मी अमोघ. आपली ओळख अजून पूर्ण नाही झाली, आधी भेटून सुद्धा. तिघांच्या मधली ती नको असणारी विलक्षण शांतता फोडत तो बोलला. मी गिरीश आणि हा माझा कलिग निलेश. तशी आपली ओळख नसली तरी ही आहे ना आपल्या ओळखीची साक्ष. गळ्यामध्ये हात घालून कुर्त्याच्या आतमध्ये गळ्यात घातलेलं रुद्राक्ष बाहेर काढून त्याला दाखवत गिरीश बोलला. अरे म्हणजे ऐकलंस तर? अमोघ, सगळं माहीतच आहे तुला, तर तू सांग नक्की काय आहे ते. ना, ते तुलाच बघायचं आहे. तुझ्या कर्मात आहे आणि धर्मातही आहे ते. बरं, इफ यू डोंट माइंड, कॅन आय लाईट सिगरेट? आय डेफिनेटली माइंड फॉर इट गिरीश. स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ. सीट मागे घेऊन आरामात रेलत अमोघ बोलला. इतक्या रात्री प्रतापगडावर? गडाचे दरवाजे बंद असतील. आपल्याला काय, शिवाईचं दर्शन घ्यायचं, सूर्योदय बघायचा, मग माघारी. त्यासाठी दरवाजा उघडा काय बंद काय फरक किती पडणार? मला काही प्रश्न आहेत, त्यांची उत्तरं शोधायची आहेत. मदत कराल का? ज्याचे प्रश्न त्यानेच त्यांची उत्तरं शोधली पाहिजेत. मदत घ्यायचीच झाली तर निसर्गाची घ्या, बाकी सगळं निमित्त मात्र. अमोघच्या ह्या उत्तराची गिरीशला अजिबात अपेक्षा नव्हती. तो वैतागला आणि कारने स्पीड पकडला. एव्हाना पसारी, पाचगणी, महाबळेश्वर सोडून गाडी पुढे आलेली. मागे सीटवर निलेशला झोप लागलेली. गिरीश, तर तुझा ऐकलेल्या गोष्टींवर विश्वास आहे की बघितलेल्या? म्हणजे
तू जे बघतोय तो भास तर नक्की नाही एवढं समज. आजूबाजूचा निसर्ग तुला काय दाखवण्याचा प्रयत्न करतोय हे शोध. मला ह्या रस्त्यावरून यायलाच नाही पाहिजे होतं, तेव्हा जे तुझ्या कपाळावर लिहिलं गेलं आहे ते तू कितीही बदलायचा प्रयत्न केलास तरी ते बदललं जाणार नाही. ते तुझ्या पुढे येईल आणि येणारच. हाच निसर्ग आहे. मग मीच का, कशासाठी वगैरे उत्तरं तुला शोधावी लागणार नाहीत. मान्य, पण याचा शेवट काय? मी जिवंत तरी राहीन का? माणूस मरणाला घाबरत नसतो मित्रा. तो घाबरत असतो मागे असणाऱ्यांच्या काळजीपोटी. ती भीती मेल्यावर सुद्धा संपत नाही. काही गोष्टी पूर्ण होतात, काही अपूर्ण राहतात. ज्या अपूर्ण राहिल्या आहेत त्यांचा शोध घेणं महत्त्वाचं. फाइंडिंग रिझन टू लिव्ह इज व्हेरी इझी, बट लिव्हिंग द सेम रिझन ॲट द टाइम ऑफ डेथ इज मच मोर डिफिकल्ट. तू कोण आहेस? मला कसं ओळखतोस? का आहेस आत्ता माझ्याबरोबर? मला हे काहीच माहीत नाही की कळतही नाही. मी योग्य वेळी योग्य ठिकाणी आहे. ह्यावर गिरीश परत निरुत्तर झाला. टेन्शनने कारच्या AC मध्ये सुद्धा थोडाफार घाम आलेला. त्यानं विंडशील्ड खाली केली. जे बघितलंस ते खरं आहे. जे ऐकलं, जे ऐकशील त्यात फरक असेल. तुला शोध घ्यायचा आहे. जे पाहिलं ते खरं आहे की जे ऐकलं ते खरं? शोध. ह्याच्या पुढच्या वळणावर कार थांबव. मी इथंच उतरीन. काही न बोलता गिरीशने पुढच्या वळणावर कार थांबवली. अमोघ तिथेच उतरला. शोध. उत्तर मिळेल नक्की. जेवढ्या लवकर शोधशील तेवढ्या लवकर ह्या घामातून मोकळा होशील. एवढं बोलून अमोघ अंधारातून दिसेनासा झाला. पाठमोऱ्या त्याच्याकडे बघत गिरीशने कार चालू केली. आता आंबेनळी. त्याने मागच्या सीटवर बघितलं. निलेश निवांत झोपला होता. रस्त्यावर गाडी नेहमीपेक्षा हळू चालवत होता. थोडंफार ट्रॅफिक होतं. तेच वळण, पण तो जे अपेक्षित करत होता ते काही झालं नाही किंवा दिसलं नाही. त्याने साईड इंडिकेटर लावून गाडी बाजूला उभी केली. किर्र अंधार, लांबून येणाऱ्या गाड्यांचे आवाज आणि दिव्यांची लाईट फक्त. दरवाजा उघडून खाली उतरला आणि हळूच दरवाजा लावला. गार वाटलं. चालत चालत घाटाच्या दरीच्या बाजूला असलेल्या कठड्याजवळ आला. तसं दिसत तर काहीच नव्हतं. कठड्यावर चढला. खाली काय आहे, किती खोल आहे याचा विचार मनात येतच नव्हता. तो जे शोधत होता ते ह्या अंधारातही त्याला दिसेल असं वाटत होतं. पण 10-1 मिनिटं वाट बघूनही काहीच नाही. त्याने परत कुर्त्यामधून बाहेर आलेल्या रुद्राक्षाकडे बघितलं. तसं परत त्याने ते आत ढकललं. तसा एक प्रचंड थंड हवेचा झोत दरीच्या खालून त्याच्या अंगावर कोणीतरी फेकला असं वाटलं. तो तसाच काही वेळ उभं राहून त्या अंधाऱ्या दरीत बघत होता. काहीच झालं नाही. पोलादपूरला आला तेव्हा रात्रीचे 1:30 झालेले. निलेशला महाडच्या बसमध्ये बसवून नेहमीच्या टपरीवर आला. काय साहेब, आज इकडे यायला उशीर झाला म्हणायचा. ट्रॅफिक. ह्या वक्ताला घाटातून येत असा जरा सांभाळून येत जा. घाट लई वंगाळ आहे, लई वेळा सांगून झालं तुम्हाला. टपरीवाल्याचं बोलणं ऐकत त्यानं न राहून सिगरेट लाईट केली. खेडमधल्या वाड्यासमोर कार थांबली तेव्हा रात्रीचे 3 वाजलेले. बिजूबानं दार उघडलं तसं आपल्या खोलीत न जाता शूज काढून पाय धुवून वाड्यातल्या देवघरातच झोपला. सकाळी उठला तेव्हा 8 वाजलेले. दचकून जागा झाला. आबांची पूजा? मी तर इथेच. लगोलग स्वतःच्या खोलीत आला. विजूबाला आवाज दिला. विजूबा, आबा कुठं आहेत? सकाळी पूजेला पण नाही आले. वेंगुर्ल्याचे देवीला गेले आहेत काल. आज येतील दुपारच्यान. बरं, विजूबा, नाश्ता करून नर्सरीतून विक्याला घेऊन रत्नागिरीस मामाकडे जाईन. उद्या येईन. आबांना फोन करून सांगेनच, तसं तूही सांग. दाद्या, आबासनी विचारल्याशिवाय जाणार तू? त्याने एक वेळ विजूबाकडे बघितलं. तसा तो काही न बोलता माघारी फिरला. पटकन आवरून नाश्ता करून झूम मीटिंग घेऊन तो नर्सरीमध्ये आला. विक्या, एक 1000 मोगऱ्याचं रोप घे आणि गाडीत बस. एक रोप घेऊन विक्या काही न विचारता गाडीत बसला. गाडी हायवेला लागल्यावर मात्र विक्या प्रश्नचिन्हात आला. रत्नागिरीत चाललोय, उद्या येऊ. भावड्या, ह्या कपड्यावर? अरे, त्याने विक्याकडे बघितलं तसा तो गुपचूप बसला. संध्याकाळी 4 वाजता दोघं गिरीशच्या मामाच्या बंगल्यासमोर पोहोचले. विक्याने बंगल्याचं गेट उघडलं.
बंगल्याच्या समोर लॉनवर 70चा म्हातारा पाणी मारत होता. विक्या पाठोपाठ गिरीश गेटमधून आत आला. त्याचा मामा प्रमोद त्याला बघून तिथेच थक्क होता. हातातला पाण्याचा पाईप सुद्धा तसाच. अंगात अर्धवट भिजलेल्या बनियान आणि पांढरा सुती पायजमा. डोक्यावरची जवळजवळ सगळे केस गेलेले. गिरीश त्याच्या जवळ आला तसा हातातला पाण्याचा पाईप तसाच टाकून त्याने गिरीशला घट्ट मिठी मारली. मामा सोड आता, पाठ दुखायला लागली. तसं मिठीतून मोकळं होत तो थोडा बाजूला झाला. म्हातारा प्रमोद डोळ्याच्या कडावर आलेलं पाणी अलगद बोटाने टिपत होता. किती छान बाग केली तू मामा. काय आता रिकामटेकड्या लोकांचा काहीतरी छंद. तुमचा हा छंद आमची पोटं भरतो मामाश्री. तसं दोघेही खळखळून हसले. विक्या, जा कारमधून ते घेऊन ये. कारमधून विक्या मोगऱ्याचं रोप घेऊन आला. मामाश्री, ही भेट तुमच्यासाठी. हजारी मोगरा तुझ्या भाच्याच्या नर्सरीतून आणला आहे. ह्या बागेत एकही मोगरा नाही हे माहीत होतं. आता लाव हा. गिरी, तुला आबा. सगळं माहिती आहे मला. आबांनी सांगितलं. मी मोगऱ्याची रोपं तयार केली आणि आता विकतोय सुद्धा. बस तुझी आठवण आली आणि त्या आठवणीने तुलाही आठवण द्यायला आलो. लाव आता इथे, मस्त फुलू देतो. ऐकत रहा चांद्रप्रभा, एक भयकथा.